जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीमध्ये दगाफटका होऊ नये यासाठी आघाडीच्या नेत्यांनी पूर्णपणे दक्षता घेतली असून महाविकास आघाडीच्या 30 जिल्हा परिषद सदस्यांसह अजितदादा पवार राष्ट्रवादीच्या 6 सदस्यांना सहलीवर परराज्यात सुरक्षित स्थळी रवाना करण्यात आले. दरम्यान महायुतीचीच सत्ता येणार अशी दावा करणाऱ्या भाजपाला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का बसलाय. त्यामुळे जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता येणार हे स्पष्ट झाले. जिल्हा परिषदेच्या निकालामध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नसल्याने सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झालाय. अशातच 18 मार्च रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडी होणार असून त्याबाबतचा कार्यक्रम जाहीर झालाय. सत्ता स्थापनेत किंग मेकरच्या भूमिकेत असलेला राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षातील जिल्हास्तरीय नेत्यांमध्ये पाठिंब्यावरून तीव्र मतभेद आहेत. मात्र जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील वगळता बहुतांशी नेत्यांचा आघाडीच्या बाजूने कल आहे. दुसऱ्या बाजूला पाठिंब्यासाठी भाजपने राज्यस्तरावरून दबाव आणला असून या जोरावरच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आमचीच सत्ता येणार असा दावा केलाय. नेमकी कोणाची येणार हे 18 मार्च रोजी स्पष्ट होणार असलं तरी भाजपाकडून कुठेही दगाफटका होऊ नये यासाठी आघाडीच्या नेत्यांनी आपल्यासह पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या जिल्हा परिषद सदस्यांनी शनिवारी दुपारी सुरक्षित स्थळी रवाना केले. आघाडीचे 30 आणि अजितदादा पवार पक्षाचे 6 असे मिळून 36 सदस्य एका ट्रॅव्हल्समधून परराज्यात रवाना झालेत. ते रविवारी सकाळी ठरलेल्या ठिकाणी एकत्रित पोहोचतील. त्यांच्याबरोबर आघाडी आणि अजितदादा पवार पक्षाचे जिल्ह्यातील काही नेतेही आहेत. निवडी दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी थेट जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी ते वेळेवर उपस्थित राहणार आहेत.